श्री संत भगवान बाबा स्मृती सोहळ्यानिमित्त सिन्नर येथे भव्य अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न। श्री संत भगवान बाबा स्मृती सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 9 सिन्नर आडवा फाटा येथे दिनांक 22 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत अत्यंत भक्तिभाव आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। या भव्य नामयज्ञ सोहळ्यात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांनी आपली कीर्तन व प्रवचन सेवा अर्पण करत भाविकांना आध्यात्मिक मेजवानी दिली। या सप्ताहात हरिभक्त परायण भागवत महाराज शास्त्री, हरिभक्त परायण प्रमोदजी महाराज जगताप, हरिभक्त परायण उत्तम महाराज बडे, हरिभक्त परायण तन्वीताई श्रीकांत आंधळे, विश्व हिंदू रक्षा संघटना नाशिक जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष, हरिभक्त परायण सोनालीताई फडके, हरिभक्त परायण नामदेव महाराज गेवराई, हरिभक्त परायण नामदेव महाराज पोफळे, तसेच महंत आईसाहेब राधाताई सानप, मीराबाई संस्थान महासांगवी पाटोदा बीड यांच्या अधिकारपूर्ण वाणीतून कीर्तन सेवा संपन्न झाली। सप्ताहाची सांगता आईसाहेब राधाताई सानप यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली। कीर्तनातून सामाजिक एकतेचा आणि हिंदू धर्मासाठी एकत्रित कार्य करण्याचा संदेश देत 18 पगड जातींनी एकत्र येणे हाच खरा काला आहे अशी प्रभावी शिकवण आईसाहेबांनी दिली। या नामयज्ञात वृक्षमित्र फाउंडेशनचे संचालक विष्णू वाघ यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत दररोज एक वृक्ष भेट देण्याचा उपक्रम राबवला। वृक्षवल्ली आम्हा सोयरे हा संत विचार प्रत्यक्ष कृतीतून साकार करत त्यांनी पर्यावरण रक्षणाची प्रेरणा दिली। कार्यक्रमाला कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। खासदार राजाभाऊ वाजे, उदयभाऊ सांगळे, संजय सानप, चिंचोली सुदाम बोडके, मोह सुदाम बोडके, जामगाव, पत्रकार ज्ञानेश्वर काकड, जायगाव, गोविंद दिघोळे, शरद दिघोळे, मीरा सानप, विनायकराव शेळके, कृषी बाजार उत्पन्न समितीचे संचालक रवींद्र विनायकराव शेळके, सुरेश बरके, PSI विलासराव सानप, बंडू नाना भाबड, सजन सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते। सिन्नर तालुक्यातील नवनिर्वाचित नगरसेवक अनिल भाऊ सरवार, आशाताई करपे, शुभमदादा वारंगसे, पगार आजी यांनीही मोलाचे सहकार्य केले। तसेच सिन्नरमधील नामवंत रुग्णालय व डॉक्टरांनीही योगदान दिले। सुमन हॉस्पिटल डॉक्टर सुनील, स्पर्श हॉस्पिटल डॉक्टर अंकुश आव्हाड, मातोश्री हॉस्पिटल गणेश सांगळे, डॉक्टर दीपक आव्हाड, यशवंत हॉस्पिटल डॉक्टर संदीप मोरे, आशीर्वाद हॉस्पिटल डॉक्टर अविनाश आंधळे व प्रतिभाताई आंधळे यांचे सहकार्य लाभले। स्वप्नील अहिरराव यांचेही विशेष योगदान राहिले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वारकरी भवन महिला भजनी मंडळ तसेच हरिभक्त परायण कवयित्री सुनीताताई वाळुंज यांनी हरिपाठाचे सौजन्य घेतले। चैतन्य वारकरी गुरुकुल शिक्षण संस्था मेंढीचे हरिभक्त परायण राहुलजी महाराज डुमरे यांचे सहकार्य लाभले। तसेच हरिभक्त परायण अनंतजी उगले, अनिल उगले, विलास सांगळे, दौलत केकान, ज्ञानेश्वर दिघोळे, दिलीप गीते यांचेही मोलाचे सहकार्य लाभले। सप्ताहादरम्यान सिन्नर पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी कीर्तन श्रवण व महाप्रसादाचा लाभ घेतला। शेवटी श्री संत भगवान बाबा वारकरी सेवा समिती सिन्नर यांच्या वतीने सप्ताहासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व भाविक भक्तांचे व योगदान दिलेल्या सर्व देणगीदारांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले। अशा भक्तिमय आणि सामाजिक ऐक्याच्या संदेशाने परिपूर्ण या अखंड हरिनाम सप्ताहाने सिन्नर परिसरात आध्यात्मिक उत्साहाची नवी ऊर्जा निर्माण केली। ब्राह्मण मारोडी आमच्यात वाद सुरू झाले आणि एक लक्षात ठेवा, हे जर तुम्ही आपसात हिंदूमध्ये वाद करत असाल तर काही दिवसांनी शांताबाईची शकीना व्हायला वेळ लागणार नाही बरं का। आम्हाला या गोष्टी लक्षात यायला तयार नाहीत, इतका सोपा खेळ राहिलेला नाही। हिंदूंची संख्या कमी होत चालली, ते वाढत चालले, काही दिवसांनी फार अवघड गोष्टी होऊन बसतील। जसं त्या काळामध्ये औरंगजेबाने तुळजापूरच्या आईच्या ठिकऱ्या केल्या, पंढरपूरचं मंदिर, सगळ्या अनेक गोष्टी घडल्या अराजकता, तसं ते व्हायला वेळ लागणार नाही। अजूनही आम्ही जागेवर यायला तयार नाहीत। स्वतःच्या थोड्याशा स्वार्थासाठी माणसामध्ये अस्वस्थता निर्माण झाली। गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत
आणि सर्वसामान्यापासून ते अनेक क्षेत्रामध्ये तेच होऊन बसलं. म्हणून हे करू नका. कुठेतरी एकत्रित येण्याचा प्रयत्न करा, एकत्रित राहा. मी तुम्हाला मुद्दा मांडला होता की काला या शब्दाचा अर्थ लोकनेते कोणालाही लावतात, ती गोष्ट सोडा. तसं काही नाही. पदाला तालीकडे कोणालाही काही पदव्या येतात, असू किंवा नसू. विठ्ठल विठ्ठल.